हॅलो गाईस, तर चला आज बघूया करंजी कशी करतात. अर्धा प्रोसेस झाल्यानंतर मला आठवतं की आपण ब्लॉग काढतो, आता परत आपल्याला ब्लॉग काढायचे. काही मोबाईल घेतला, व्हिडिओ काढायला घेतला आणि इकडे परत अर्धी राहिलेली ती पुरीला आटायला घेतली. आता ही जरा मोठी करून इंस्टावरती बघितली होती ट्रिक, त्याच्यावरती मोठी करायची आणि एका त्याच्यावरती 3 करंज्या करायच्या. तर आपण तसंच करून बघूयात. तर आता हे सारण बघा, कधी तुम्ही सारण उरलेलं एक तर तसंच खाल्लेलं आहे का? मी तर खाते बाबा. आता हे नंतर उरेल ना तितकं सारण तर मी खाऊनच घेईन. तर आता हे बघा, हे असं इथं एका त्याच्यावरती 3 करंज्या कशा करायचं हे मी इंस्टावरती बघितली होती रील. ती तशी आता बघून ते ट्राय करून जमते का नाही. तर आता इथं मी सारण वगैरे सगळं भरून घेते 3 याचं आणि वेट टू करंजी. सो फायनली हे वर्क झालेलं आहे. मी खूप खुश. एका त्याच्यात 3 करंज्या म्हटल्यावर खूप वेळ आणि पटापट माझ्या करंज्या होणार. आता या चाकूने मी कापणार आहे, कारण की ते करंजी कापायचं जे आपल्याकडे ते हे म्हणतात, आपल्या चमचा असतो तो चमचा नाही आहे माझ्याकडे, सो मी चाकूनेच कापते. आणि आता हे बघा कापून झालं होतं. आता मी याला मुरड घालून करणार आहे करंजी, त्यामुळे त्याला आता मुरड पाडणार आहे. आणि हे मुरड वगैरे पाडून असं मी केलेलं आहे. तुमच्याकडे करतात का मुरड घालून करंजी? आमच्याकडे तर करंजी करतात. आणि ह्या फायनली माझ्या अशा करंज्या झालेल्या आहेत. थोड्या इकडं तिकडं झालेल्या आहेत, पण चालायचंच. पण छान झालेल्या आहेत. ठीक आहे, चालेल. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.